मात्र दुसरी बातमी अशी आहे, दुसरी बातमी आहे सनातन संदर्भातली। सनातन संस्था ही एक दहशतवादी संघटना असल्याचं आता काही दिवसांपूर्वी एका संघटनेने म्हटलेलं होतं। मात्र हाच दावा जो आहे तो आता कोर्टाने फेटाळून लावलाय। दहशतवादी संघटना सनातन नाहीये असा निर्वाळा आता न्यायालयाने दिलाय। सनातनवर बंदी घालण्यास न्यायालयाने सुद्धा नकार दिलाय। त्यामुळे आता सनातन संस्थेवरचा किटाळ दूर झालाय। याचिकेची सुनावणी घेण्यासाठी कोणताही आधार नाहीये। तुम्ही याचिका मागे घेता की नाही की ती आम्ही फेटाळून लावू अशा कठोर शब्दामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने फटकारलेलं आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्या सोबत सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक जी आपल्या सोबत आहेत। अभयजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये। मला सांगा की जेव्हा सनातनवरती हे असे आरोप केले गेलेले आहेत, ही नेमकी याचिका कोणी दाखल केली आणि त्याच्यानंतर आपली ही प्रोसेस नेमकी कशी झाली होती? याच्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट म्हणजे ही याचिका मुळात काहीतरी दुष्ट हेतू मनामध्ये ठेवून दाखल करण्यात आलेली। याच्यामध्ये कुठलंही सामाजिक हित वगैरे नव्हतं। बर एका आध्यात्मिक हिंदुत्ववादी संघटनेला बदनाम करणं हा याचा मुख्य अजेंडा होता। विजय रोकडे नावाच्या एका व्यक्तीने 14 वर्षापूर्वी 2011 मध्ये ही याचिका माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली होती। सनातन संस्थेचा न्यायव्यवस्थेवरती विश्वास होता। आमचे वकील अतिशय संयमाने त्या ठिकाणी लढले। अखेर 14 वर्षानंतर आम्हाला न्याय मिळाला आणि माननीय न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की बाबा यांची याचिका मेंटेनेबल नाही, मागे घ्या, नाहीतर आम्ही फेटाळू। आणि त्यांनी बिनशर्त मागे घेतलेली आहे। अर्थात ह्या याचिका करता होता तर त्यांनी प्रत्येक वेळेला आपला स्टँड बदलला। सुरुवातीला त्यांनी म्हटलं की सनातन संस्था ही हिप्नोटाइज करणारी संस्था आहे, बर हिप्नोटाइज करून लोकांचं ब्रेन वॉशिंग करते वगैरे वगैरे, ज्याच्याबद्दल तो कुठलाही पुरावा देत नव्हता। आणि आज वस्तुस्थिती अशी आहे की हिप्नोटिझम तर खरं बघायला गेलं तर अल-कायदाचे लोक करतायत, तिथे ब्रेन वॉशिंग चालू आहे, पण याचिका करतात त्याच्याबद्दल कुठेही अवाक्षर काढत नाही। आणि सनातन संस्थेबद्दल वाटेल तसं त्यांनी आरोप केलेले होते। हो अर्थात हो बरोबर 15 वर्षानंतर आम्हाला न्याय मिळालेला आहे। आम्ही याच्याबद्दल आमचे वकील अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर असतील, हा अधिवक्ता आलोकित पै असतील, बर सुभाष झा असतील, बर या बर सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। माननीय न्यायालयाचे आभार व्यक्त पण करतो। अभयजी, तुम्हाला एकंदरीत या सगळ्यावरून आता अक्षरशः म्हणजे न्यायालयानंच याचा निर्वाळा दिलेला आहे की सनातन ही संस्था दहशतवादी संघटना नाहीये आणि थेट जी याचिका केलेली होती ती फेटाळलेली आहे। मात्र यामध्ये प्रश्न असा निर्माण होतो की जर याच्यामध्ये जर अशा पद्धतीचा जर याचिका जर कोर्टामध्ये दाखल होत असतील तर मग नेमकं टार्गेट का केलं जातंय? कुणावरती तुमचा रोख आहे? कोण ही करतंय हे टार्गेट सगळं? किलिंगची जी प्रक्रिया आहे ही आजची नाहीये। बर देश स्वतंत्र झाल्यापासून या देशामध्ये डाव्या विचारसरणीचे जे कोणी लोक आहेत, मग ते कठपुतली म्हणून काम करत होते, ते प्रामुख्याने रशिया, चायना या देशांचं एक हस्तक म्हणून या देशामध्ये काम करत होते। आणि त्यांचा या देशातले राष्ट्रभक्त मंडळी जी आहेत तर त्यांची प्रतिमा मलिन करणं। अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सर्वात पहिल्यांदा याचा बळी ठरावं लागलं। अशा प्रकारची बंदीची भाषा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबतीत केली गेली। जी संघटना इतकं सेवाभावी कार्य करते तर त्या संघटनेवरती कोणी बंदीची भाषा करेल याची कोणी कल्पनाच केलेली नव्हती। आणि या देशामध्ये तुम्ही आतापर्यंत कधी या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी अल-कायदावरती बंदी घाला किंवा यासिन मलिकच्या संघटनेवरती बंदी घाला किंवा नक्षलवादी संघटनांवरती बंदी घाला, अशा प्रकारची एकही याचिका या लोकांनी दाखल केलेली नाही। या लोकांच्या याचिका या सनातन संस्था असू दे, आनंद आश्रम असू दे अथवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असू दे, अशा आध्यात्मिक संघटनांबद्दल या याचिका दाखल केल्या गेल्या। अर्थात हे एक नॅरेटिव्ह सेटिंग होतं की या हिंदुत्ववादी संघटनांना त्यांची प्रतिमा ही समाजामध्ये बिघडवणं हे एक षडयंत्र होतं आणि त्या षडयंत्रासाठी असे विजय रोकडे सारखे अनेक लोक उभे केले गेले। हे अर्थात विदेशी हस्तक आहेत बर आणि एवढा पैसा आणि सगळ्याच यंत्रणा व्यवस्था, आता म्हणजे मी गेले जवळजवळ 30 वर्ष सनातन संस्थेचा पूर्ण वेळ कार्य करतोय, तर त्या कालावधीमध्ये मी बघितलं की यांची आर्थिक सामाजिक ताकद खूप मोठी आहे, बर मोठं इकोसिस्टम आहे। बर बर नक्कीच। धन्यवाद अभयजी, तुम्ही आमच्यासोबत या संदर्भामध्ये बातचीत केली त्या संदर्भात।